कुठे आज आरव? त्या छान कचोऱ्या आणल्या होत्या मी त्याच्यासाठी. वाटलं होतं घरी जाईन आणि सोबत खाईन. हे गायब आहे. मला भूक लागली, याच्या प्रेमापोटी ना मला काय काय करावं लागतंय. हं? सारंग सर, मी का बोलत नाहीये म्हणून तुम्हाला कोडं पडलं असेल. काय? नाही नाही नको, मला पोट भरलंय. ऍसिडिटी झाली आहे. सावलीला जिरा सोडा आणायला सांगितलंय मी. बोल ना. अरे काय चाललंय या घरात? तर सावलीने व्रत ठेवलाय, करते काय? मुका मंगळवार आहे की काय? कॉम्पिटिशन दोघींमध्ये? म्हणजे हे तू खाल्लंयस, खा ना मग. काय इशारा केला त्याने? असा इशारा केला म्हणून तू बोललीस? काका, सोहमला दे. 7 जन्माचा उपाशी आहे. जिमला जातो आणि फक्त खातो. नाही नाही, ऍक्च्युली आठवडाभर फक्त खातो, आठवड्यातून 2 दिवस जिमला जातो. पैसे सगळे वाया जिमचे. मोबाईल कुठे राहिला? काय इशारे करत होती बघावं लागेल. सारंग सर, मी का बोलत नाही म्हणून तुम्हाला कोडं पडलं असेल, पण त्याला काहीतरी कारण आहे. प्लीज समजून घ्या. माझं आता शांत राहणं गरजेचं आहे. असं समजा की मी कुठल्याशा शब्दात अडकली आहे किंवा एखादं कठीण व्रत आहे, पण समजून घ्या प्लीज. काय नवीन प्रकार सुरू झाले तिचे. ही चिठ्ठी मी सारंगपर्यंत तर पोचू देणार नाही. आपल्या सावलीची ग्रहस्थिती इतकी विचित्र आहे की कधी कधी वाटतं भाग्य घेऊन जन्माला आले आणि कधी कधी वाटतं हिच्या आयुष्यात फक्त कष्ट आहेत की काय. का? काय झालं? सावलीच्या बाबतीत काही घडणार आहे का? घडतंय बरंच काही, पण घडलेल्या गोष्टी आपण आपल्या पद्धतीने कशा वळवून घेतो, किती वळवून घेतो त्यावर ठरतं. तिच्या रिपुस्तानी कोण जाऊन बसले तेच कळत नाहीये. हो, असं का म्हणताय? म्हणजे सध्या नशीब आहे आपल्या बाजूने. गोष्टी घडतायत ना आपल्या मनासारख्या. घडतायत गोष्टी आपल्या मनाप्रमाणे, पण घडलेल्या गोष्टींचा आपण आपल्या पद्धतीने काय अर्थ लावतो त्यावर ठरतं की नसीब साथ देणार आहे की नाही. कधी कधी खूप किचकट आणि अवघड वाटता तुम्ही. हलका माणसाने नेहमी किचकट आणि अवघडच असावं, नाहीतर जग लचके तोडतं. म्हणून अवघड असलेलंच बरं. तुम्ही काही म्हणा, पण त्या दिवशी आपली सरशी झालीच. अहो, जिंकलो आपण. खरंय खरंय, जिंकलो आपण.
म्हणजे भैरवीने त्या जालिंदर समोर गुडघे टेकले, हा एका अर्थी माझा विजयच आहे. त्या तुळजाने त्या दिवशी जी काही खेळी केली त्याच्यामुळे त्या तारा आणि सावलीचं सत्य समोर येता राहिलं. हे योग होता, पण तिचं नशीब बलवत्तर. हरकत नाही, तिला ह्यापेक्षाही मोठी हार पत्करावी लागणार असं दिसतंय. आणि कसं आहे ना, त्या दिवशी काही टाळक्यांसमोर तिचं पितळ उघडं पाडण्यापेक्षा संगीत स्पर्धेच्या त्या महामंचावर तिच्या विनाशाचा इतिहास लिहिण्याचा आनंद काही औरच असेल, आणि मी तो मिळवणारच. देवा, बारीक लक्ष ठेवा. कसा खवखवतोय? पाणी आणू? मग घालू ना? अगं बोल ना काहीतरी. घालू ना? काय झालंय सावली? हे असं म्हणजे? अच्छा, नजरेतून बोलायचंय? मग साइन लँग्वेज? साइन लँग्वेज मला येत नाही. सावली थांब, हे बघ, तुला काही जे काही तुझं असेल ते थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूया. मला ना जरा तुझी मदत हवी आहे. आई राजकुमार दादाशी बोलत नाहीये, तर मला काही आयडिया दे ना. डोळे मिचकायला सांगू त्यांना? विजय, अगं काय झालंय? मी काय चुकीचं बोललो का? आपण भांडलोय का? काय झालंय सावली, बोल ना. पांडुरंगाशी बोलशील का? विठ्ठलाशी पण नाही बोलणार? अरे याला काय अर्थ आहे? या देवाला मानते त्या देवाशी पण नाही बोलणार आहे? सावली, काय चाललंय तुझं? डान्स करायचंय? झोपायचंय? काय शिंगाली आहेत? पोहायचंय? गाय, कुत्रा, पोहता पोहता बुडले कुठे? म्हणजे काय? अगं काय सावली, अगं गुदगुल, सावली गुदगुल, काय पाहिजे तुला? अगं काय करते तू? हे बाजूला ए, तिच्याशी बोलता येतं, माझ्याशी का नाही बोलत? काय करते तू? हा धर. काय? आता तरी सांगणार आहेस का तू काय करतेस ते? चल चल, अरे चल चल. तो
गेलं ते गेलं ते काय काय जुराळ आता जुराळ तुमच्यात रोमॅन्टिक सीन्स घडून आणताय का? काही बोलते, खोटं बोलते. काय खोटं बोलते? काही बोलतेस तू? माझ्या मनात तसा विचारही आला नव्हता. हो, काय चाललंय तुझं हे न बोलण्याचं नाटक? तू सारंगवर काही जादूटोणा करत नाहीयेस ना सावली? एक गोष्ट लक्षात ठेव, तू कितीही प्रयत्न कर, तो तुझा कधीच होणार नाही. माझा आहे फक्त. असं म्हणतात, ज्याच्या मनात चोर असतो ना त्याला चांदणं दिसतं. हे मी जे काय करते ना तो माझा नाईलाज आहे. शत्रूवर सुद्धा ही वेळ यायला नको. नाईलाज? कसला नाईलाज? मी तुला नाही सांगू शकत. जे काही न बोलण्याचं व्रत घेतलंस ना तू सावली, त्याची ट्रॅजेडी तर मी करूनच राहील. माझ्यासमोर तू जास्त काळ टिकू शकणार नाही. सावली वहिनी, तू हे जे काही बनवलेस ना त्याचा कमाल वास येतोय. वास नाही रे, सुगंध बोलतात. वैरे, आज काय स्पेशल? स्पेशल असं काही नाही, मी सहज बनवलंय. मासवडी सहज बनवतात? सो सावली वहिनी आणि सारंगाचं काय बिनसलंय का? म्हणजे लूज कनेक्शन झालं असेल ना तर आपण जॉईन करून देऊ. मला पण डाऊट आलाच होता. ते नेहमीसारखे बोलत नाही येते एकमेकांशी. बस बस झालं. चर्चा बस. मला एवढंच अमृता, तू काय बनवलेस? कुठली भाजी बनवलीस ती वाढ. थँक्यू. काय झालंय सावलीला? ती माझ्याशी का बोलत नाहीये? अरे वा, आज बऱ्याच दिवसांनी मासवडीचा योग आलाय. थांबा, मी वाढते. मला रस्सा दे. सारंग, अजून दे. सारंग, खूप तिखट आहे रस्सा. तू एवढं तिखट कधी पित नाहीस. अरे सारंग, त्रास होईल. माझ्या आयुष्यात काही गोड घडत नाही ना, म्हणून तिखट खाऊन बघूया तसं म्हटलं. काहीतरी चांगलं घडलं तर दे. सारंग, सारंग पुरे. सारंग थांब इथेच. सारंग, सारंग नको प्लीज. दादा, मला कोणी अडवू नका प्लीज.
सारंग, काय झालंय का या मुलाला? मला माहितीये तुला काही मी फार आवडत नाही ना. नाही म्हणजे कधी दाराशी आले नाही ना तुझ्या, म्हणून नेहमी काही बाई बोलत असते बाई मी तुला. पण मला हे बी माहितीये बरं का, या जगात तुझ्याशिवाय काही पर्याय बी नाही रे. छोटीशीच गोष्ट करायची तुला. आमच्या यांचा पगार आला रे 18,000 रुपये. पण डोळ्यातलं पाणी जसं वाहून जातं तसा वाहून गेला रे तो पगार. तू सावळीचा मित्र आहे की नाही? हा, तुम्हा दोघांचं बॉन्डिंग पाहिलंय मी. आता मी सावळीची वहिनी म्हणजे तुझ्या बी जवळचीच की है ना, म्हणून म्हटलं थोडीशी आपली रिक्वेस्ट करून पाहावी. आणि म्हणजे तुला बी कसं काहीतरी वेगळं केल्यासारखं वाटल, रोजच्या दुनियादारीतून कुणाला तरी मदत केल्यासारखी वाटेल. हा, जस्ट गंमत म्हणून करून बघ आहे की नाही. सोपी गोष्ट आहे एकदम. आमच्या यांचा पगार वाढव. काय यांच्या पगाराच्या जीवावर एवढ्या उधाऱ्या करून ठेवल्यात मी, ते पैसे फेडता नाही आले तर म्हणून म्हटलं तुला तुझ्या पायाशी येऊन रिक्वेस्ट करावी. मला माहिती काही मजाच करता येणार नाही रे मला, सगळी कशी अशी गडबड होऊन जाईल. म्हणून म्हणलं हे बघ, मी आता अर्ज टाकलंय ना, याच्यावर विचार कर. हा, आरामात काही टेन्शन नाही. पण जरा 1-2 दिवसात अर्जंट केलंस ना तर कसं माझ्या जीवाला बरं वाटेल. हा, बाकी काही गडबड नाही, बाकी सगळं चांगलं चालू आहे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठू राया माझा सखा. घेऊन जाते परत. बोलायचं नाही ना माझ्याशी, मग जाई नको मला. जा, असंच बसून राहील मी, होऊ दे मला त्रास. सारंग आवडतो ना तुला? सारंगवर खूप प्रेम आहे ना तुझं. मग आपण आता तुला शिक्षा देऊया. आजपासून तू सारंगशी बोलायचं नाहीस. सारंग सर, बोलायचं तर आहे पण माणूस ना तिखट नसायला हवा. जरा मत घ्या म्हणजे बरं वाटेल.